तुम्हीही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय? एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल. ग्रीन सिटी नेरळ. नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा, हॉस्पिटल, सुपरमार्केट, जिम, क्लब हाऊस, क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक अम्युनिटीज. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी, 0 स्टॅम्प ड्युटी. प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे. ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग व्हा आणि स्वप्नातील घर जिंका. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9839836838. राज्यात गाय बैलांची कत्तल बंद असताना रिक्षातून 50 किलो गोमांस घेऊन जाणाऱ्या 2 जणांना नेरळ पोलिसांनी पकडलं आहे. ही घटना सोमवार दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कर्जत कल्याण राज्यमार्गावरील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. नेरळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोमांस घेऊन जाणारे पकडले गेले. दरम्यान हे गोमांस नेरळ जवळील दामद गावातून आणण्यात आलं असून ते नवी मुंबई येथे घेऊन जात असताना नेरळ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. एकीकडे 31ची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोहत्या करून त्यांचं मांस विक्रीसाठी तालुक्याबाहेर गुपचूप जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. रस्त्यावर फिरणाऱ्या गोवंशीय जनावरांना पकडून त्यांची हत्या करण्यात येत असून त्यांचं मांस विक्रीसाठी पाठवलं जातंय. दरम्यान कर्जत नांगुर्ले येथील घटना ताजी असताना नेरळ येथून गोमांस खरेदी करून कर्जत कल्याण राज्यमार्गावरून नवी मुंबई येथे जात असताना नेरळ पोलिसांनी दृष्टी हॉटेल समोर वाहनासहित गोमांस ताब्यात घेतलंय. ऑटो रिक्षा क्रमांक MH46C0366 या वाहनात 50 किलो वजनाचे गोमांस 4 वेगवेगळ्या पिशवीत बांधण्यात आल्याचं पोलिसांना सापडलंय. तर यावेळी नवी मुंबई नेरूळ जवळील सेंट झेवेली स्कूल परिसरात राहणारे 56 वर्षीय मुस्ताक शफीक पटेल आणि 40 वर्षीय फरमान इस्माईल शेख या 2 व्यक्तींना ऑटो रिक्षा सोबत नेरळ पोलिसांनी रंगेहात पकडलंय. दरम्यान हे गोमांस दामद गावातून मुसाभाई यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली पकडण्यात आलेल्या 2 आरोपी व्यक्तींनी नेरळ पोलिसांना यावेळी दिली आहे. गोमांस यांसह ऑटो रिक्षा असा एकूण 90,000च्या आसपास मुद्देमाल पोलिसांनी पकडला असल्याचं सांगण्यात आलंय. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5क चे उल्लंघन 9अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वाघमारे हे करत आहेत. 31च्या धामधुमीत कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्यानं आता गोरक्षक प्रेमींकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशा नराधमांवर कडक कारवाई केली जावी म्हणून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.